पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत संशयास्पद रासायनिक पदार्थ वाहतूक करणारा आयशर टेम्पो जप्त केला आहे। ही कारवाई बेटेगाव चौकी परिसरात रात्री उशिरा करण्यात आली। नियमित तपासणीदरम्यान पोलिसांनी ट्रक थांबवून पाहणी केली असता टेम्पोमध्ये तब्बल 21 रासायनिक ड्रम आढळून आले। मात्र या रासायनिक पदार्थाच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ टेम्पो ताब्यात घेतला। प्राथमिक माहितीनुसार या टेम्पोमधून 4 ते 5 वेगवेगळ्या कंपन्यांचा रासायनिक माल वाहतूक केला जात असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून संबंधित कंपन्यांची माहिती आणि वाहतुकीचा उद्देश याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे। जप्त करण्यात आलेल्या रासायनिक पदार्थाचे नमुने तपासणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवण्यात आले आहेत। या रसायनाचा प्रकार, त्यांचा वापर आणि पर्यावरण अथवा नागरिकांच्या सुरक्षेला धोका आहे का यावत अहवाल आल्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे। दरम्यान MIDC बोईसर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून संबंधित ट्रक चालक, मालक तसेच रासायनिक पदार्थ पाठवणाऱ्या कंपन्यांची चौकशी सुरू आहे। नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। धोकादायक रासायनिक पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक ही नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आणि पर्यावरणासाठी गंभीर धोका ठरू शकते। प्रशासनाने नियमांचे काटेकोर पालन करत अशा प्रकारांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।